नाही आपल्याबद्दल नाही आपल्याबद्दल नाही. ठीक आहे. डॉक्टर दीपक बोरगावे सरांचं पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी इंग्रजीचं अध्यापन केलेलं आहे. गणेश कनाटेंबद्दल आता अलीकडे जरा त्यांचं नाव बऱ्यापैकी आता ह्याच्यात येऊन राहिलं. बेकेटच्या पुस्तकाचं संपादन केल्यापासून प्रकाशात यायला लागलेलं. मला असा प्रश्न विचारला गेला होता की इतके दिवस कुठे होते. एकदम कविता यायला लागल्या, एकदम संपादन म्हणून नाव यायला लागलं. विविध ठिकाणच्या भाषणांमध्ये आता एक खेळमध्ये त्यांचं हे आलेलं आहे. नागपूरला एक जे त्यांनी भाषण दिलं होतं. हे दिलीप चव्हाण नांदेड विद्यापीठामध्ये भाषा संस्कृती संकुलाला हे होते, संचालक होते. त्यांना तिथे मला वाटते त्या विद्यापीठाला असं त्यांचं काम झाल्याचं वाटलं असेल. आता त्यांना परत इंग्रजीचे विभाग प्रमुख म्हणून घेतलेला आहे. हे दिनकर दाभाडे आहेत. 3 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, 4थी सुरू आहे लिहिणं. त्याच्यानंतर दागो काळे आमच्या शब्दवेध ग्रुपचे ज्येष्ठ सगळ्यामध्ये आता अतिरिक्तच म्हणजे खऱ्या अर्थाने अनियतकालिक कसं असावं असा नियतकाल नसावा. बाजूला विजय देशमुख आहे. फार 30 वर्षापूर्वी दौत लेखनी नावाचा अंक निघायचा अकोल्यामधून. आता नोकरीमधून निवृत्त झाल्यावर स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना पुन्हा ती उबळ आली आहे आणि पुन्हा दौत लेखनीचे अंक सुरू झाले. बरं आता काय कसा परिणाम झाला त्यांच्यावर मला माहित नाही. आमचं जे कॉपर कॉइन होतं ते मल्टीलिंग्वल होतं. 4 भाषांमधून आम्ही काढायचो. त्याचा परिणाम दुष्परिणाम आहे का त्यांच्यावर माहित नाही. पण त्यांनी दौत लेखनीचे जे अंक पहिला अंक निघालाय तो 4 भाषांमध्ये आहे. त्याच्यामध्ये उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि मराठी 4 भाषांमध्ये ते. अरे वाटतं अर्थ म्हणजे हे इंग्रजीतही लिहू शकतील असं. बाजूला अरविंद विश्वनाथ आहे. जुने सत्यकथेच्या काळामध्ये ज्यांच्या कविता, कथा आणि विशेषतः एकांकिकाकार म्हणून ते प्रसिद्ध आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की विदर्भ साहित्य संघाचा जे कहाण्या नावाचा एकांकिका संग्रह त्यांचा मीच काढला कॉपरकॉइननी, त्याला पुरस्कार मिळाला आहे यावर. तिकडे दत्ताभाऊ चव्हाण आहेत परभणीला. ते औरंगाबाद मधूनच त्यांनी चित्रकलेच्या याच्यामध्ये हे करून तिथे कृषी विद्यापीठ. प्रकाश नागोलकर आमच्या शब्दवेध परिवारातले फाउंडर. म्हणजे आम्ही जे 3 जण होतो आधी, दागो, मी, प्रकाश. एक अविनाश शरणखेडकर होते, ते नाही जातात तर ते आहे. डोंबिवलीहून अलका गांधी असरकर कवयित्री, फेसबुकवरून वगैरे माहीत असेल. सुप्रिया आवारे कोल्हापूरहून आलेल्या आहेत. कोल्हापूर जवळ गाव आहे, कोणतं गाव? पेठवडगाव. हा, तिथून आले. आणि त्यांचा संग्रह सुद्धा मीच काढलेला आहे कॉपरकॉइननी, न बांधल्या जाणाऱ्या घरात म्हणून. विलास चव्हाण सर जिंतूरच्या कॉलेजला मराठीचे HOD आहेत. योगिनी सातारकर पांडे मॅडम. तुमचा इंग्रजीच आहे ना? नांदेड. मुस्तजीब सरांची 2-3 वाक्यात ओळख. एक तर नाट्य विभागाचे ते हेड आहे. अतिशय उत्तम वाचन असणारे माझे जे काही मित्र आहेत महाराष्ट्रातले, त्यातले मुस्तजीब सर आहेत. आणि त्यांच्या घरी गेल्यावर त्यांची लायब्ररी पाहिल्यावर आपल्यालाही थोडंसं म्हणजे हेवा वाटावा, इतकी चांगली लायब्ररी मुस्तजीब सरांची है. और पढ़ने लिखने के साथ साथ म्यूजिक का उनका जो शौक है उसके लिए उन्होंने एक पूरा फ्लोर बना लिया अलग से, जहाँ उनकी बीवी के साथ सबको किसी को एंट्री नहीं है. ऐसे अपने को 5 तारीख को मिलेगी क्या एंट्री? हा आमचा मित्र आहे दयानंद कनकलांडे. म्हणजे काय म्हणतात त्याला, पक्के काय कॉम्रेड म्हणतात. तू सांग काय त्यांचं हे आहे. तो प्रकाशक आहे. आणि मैत्र नावाची जी काही एक अलीकडं पब्लिकेशन, बऱ्यापैकी पुस्तकं त्यांच्यात आले. इतिहासामध्ये फार चांगलं पुस्तक त्याने आता प्रसिद्ध केलं. सदानंद मोरे आणि कोणाचे त्या कुंभोजकर मॅडम वगैरे फेसबुकवर वगैरे त्याचा आलेला ॲक्टिव्ह असतो.
आणि तो अनेक आता परवाच तो उत्तर प्रदेशमध्ये तिकडं बांदामध्ये एवढ्या थंडीत गेला होता 5 हे होतं कमिटेड अशा प्रकारे काम करतात. हे डॉक्टर दिवाकर आचार्य अकोल्याहून आलेले आहेत आणि अनुष्टुपमध्ये कदाचित रेव कथा स्पर्धेमध्ये कोणाला जर आठवत असेल तर प्रिया तेंडुलकर, दिवाकर आचार्य यांच्या कथांना पुरस्कार मिळालेले. त्यांचा पहिला कथा संग्रह माइल्स टू गो नावाने आहे आणि दुसरा पिंपरी वाईट नावाचा तयार आहे. दोन्ही संग्रह जे पहिल्याचं पुनर्मुद्रण आणि दुसऱ्याचं तर त्या पहिल्या संग्रहाला राज्य पुरस्कार आहे त्यांचा. ते डॉक्टर म्हणजे तुमच्यासारखे डॉक्टर नाही आहे, ते खरे डॉक्टर म्हणजे आणि जर सुरुवात केली तर डहाके सर, दीपक, मी, दागो, अरविंद तुझं आहे की नाही, ह्या सगळ्यांच्या दात नीट ठेवण्याचं काम दिवाकर आचार्यांनी केलंय. त्या अलकाताईंना काहीतरी सकाळी काही प्रॉब्लेम होते दाताबद्दलचे तर त्यांना वाटतं ते येऊन राहिले प्रॉब्लेम, पण त्यांचा म्हणणं तर खूप ब्रश केले तर झिजतात वगैरे, तर तुम्हाला सांगतील. आणि हा आमचा मित्र आहे बुलढाण्याचा. आता हा कुठेही पण म्हणजे अनपेक्षितपणे म्हणजे बडोद्याच्या संमेलनात दिसेल एकदम फोटो काढताना म्हणजे त्याला मी म्हटलं मला फक्त माहित होतं त्याला हे असं काहीतरी आहे, तो एकदम उगवला. तर हे असं त्याचं वैशिष्ट्य आहे. हा बुलढाण्याचा आमचा मित्र आहे. नावच नाही झालं. प्रशांत सोनवणे. सोनवणे. मलाच माहित नव्हतं. ओळख कशी करून द्यावी म्हणजे याच्याकडून शिकलं. दोन्ही बाजूंनी पेन्सिल दोन्ही बाजूनी घालते. असणे ही एक बेसिक गोष्ट असो, एक छोटासा इंट्रोडक्टरी रिमार्क एवढा मोठाच मी बोलणार आहे. बाकी मग बोलण्यानुसार आपला एक निवडणूक असतो. या प्रयोगाची सुरुवात कशी झाली याबद्दल मनोजनी थोडंसं सांगितलेलंच आहे. पण साधारणतः डहाके सरांच्या कल्पनेतून हा पूर्ण कार्यक्रम आखायला आलेला आहे की पश्चिमेमध्ये नो युअर ऑथर या नावाखाली काही कार्यक्रम घेतले जातात ज्यात लोक आपापल्या परीनं एक लेखक घेऊन त्यावर विस्तृत चर्चा करून तो लेखक समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तो फार शिस्तबद्ध असतो. आपल्याकडे तेवढी शिस्त अजूनही आलेली नाही आहे आणि आपल्याकडे त्या प्रकारचं लेखनही फारसं झालेलं नाही आहे. दुसरी एक पद्धत पश्चिमेमध्ये केली जाते ती म्हणजे इंट्रोडक्टरी पुस्तकं काढली जातात. बेसिक इंट्रोडक्शन टू सो अँड सो. जसं राऊटलेज नावाचं एक प्रकाशन संस्था आहे, त्यांनी जवळजवळ 50-60 पुस्तक काढली आहे. त्यात अडोर्नोपासून तर सगळे फिलॉसॉफर्स असतील, लिटररी क्रिटिक्स असतील, आर्टिस्ट असतील, त्यांचं जे मूळ काम आहे त्या कामाची ओळख करून देणे एवढंच त्या पुस्तकाचं काम असतं आणि ते फार सुंदर करतात. जसं केम्ब्रिज प्रकाशन संस्थासुद्धा केम्ब्रिज कंपॅनियन म्हणून एक सिरीज काढते. तर त्यातही या प्रकारे एक एक लेखक घेऊन, जसं जर्गन हाबरमासवरचं मी आत्ताच पुस्तक वाचलं. तुम्हाला जर हाबरमास पूर्ण अभ्यास करायचा नसेल त्याची ओरिजिनल पुस्तकं घेऊन, तरी केम्ब्रिजचं ते एक पुस्तक पुरेसं असतं तुम्हाला त्याचा परिचय करून देण्याच्या बाबतीत. पण मराठीमध्ये दुर्दैवानं आपण असे काही प्रयोग फार पूर्वी काही केले आणि जे केले ते फार व्यक्तिगत स्वरूपाचं लेखन असं होतं की कोणी काफकाबद्दल लिहिलं असेल, थोडा बहुत काफका नीती गोडव्यांचं असं पुस्तक आहे, तर त्या इंडिव्हिज्युअल एफर्ट्स होत्या. पण इंडिव्हिज्युअल एफर्टला ज्या मर्यादा येतात की त्या व्यक्तीचं, त्या अभ्यासकाचं किंवा समीक्षकाचं जे काही आकलन असेल ते एकांगी असण्याची जी भीती असते ती भीती त्या प्रकारच्या लेखनामध्ये येते. या प्रकारच्या प्रयोगामध्ये ती भीती थोडीशी कमी होते. याचं कारण एक 5-6 लोक 7 लोक आपापल्या परीनं तो लेखक समजून घेतात, त्याचं एक पुस्तक घेऊन समजून घेतात किंवा त्याचा विचार घेऊन समजून घेतात. त्याच्या जीवनातले त्यांनी केलेल्या कामाचे जितके फॅसेट्स असतील त्याच्याकडे आपण अनेक 360 डिग्री अँगलनी बघण्याचा प्रयत्न यथासंभव
यथामती यथाशक्ती आपण करत असतो. जी स्कॉलरली ट्रॅडिशन वेस्टमध्ये आहे ती अजून आपल्याकडे नसल्यामुळे ते त्या दर्जाचं होत नाही किंवा कदाचित लवकर होणारही नाही. पण तरीसुद्धा ज्यावेळी बेकेटवरचं चर्चासत्र शेगावलं झालं आणि नंतर फार म्हणजे त्यांनी मलोनी माझं नाव टाकलं संपादक म्हणून, पण ते संपादन वगैरे काही वाचतात नाही. मुळात जे लेख आले तेच आम्ही थोडेफार मुद्रित शोधन करून वगैरे वगैरे त्यात प्रकाशित केले आहे. तरीसुद्धा त्या पुस्तकाला जो प्रतिसाद मिळाला त्याच्या 2 गोष्टी मी या फेसबुकवर लिहिल्या त्या मी पुनरुक्तीचा दोष स्वीकारून सांगतो. पहिली आठवण मॅक्स मुलर भवनच्या लायब्ररीमध्ये की माझी मैत्रीण जयश्री हरी जोशी तिथली कोऑर्डिनेटर पण आहे आणि लायब्ररी पण ती सांभाळते. तर तिला दिलेलं होतं पुस्तक आणि मला आभरमासवरची काही पुस्तकं घ्यायला जायचं होतं. तर मी गेलो तिथे. तर तिथे आगाशे साहेब बसले होते, मोहन आगाशे, आणि सेलिब्रिटी माणूस. तिने ओळख करून दिली, हे गणेश कर्नाटे. त्यांनी मला पाहिलं अर्थ केलं नाही. मग ते तिच्याशी बोलत असताना मी कोपऱ्यात बसून राहिलो. म्हटलं बोलू दे, यांचं काम होतं. थोड्या वेळ त्यांचं लक्ष त्या पुस्तकाकडे गेलं. त्यांनी बघू का म्हणून ते पुस्तक चाळलं आणि चाळत असताना डहाके सरांचा लेख आणि आणखी एक लेख त्यांनी थोडासा 5-10 मिनिटं चाळला, व्यवस्थित चाळला. मला ही प्रत कुठे मिळेल, मला याची कॉपी हवी आहे. तर ती हसली जयश्री. म्हणजे सर तुमची ओळख त्याचसाठी करून दिली होती, ते पुस्तक याच मित्रमंडळींनी काढलेलं आहे. अरे वा, मग मला तुम्ही पाठवाल का, मला तुम्ही त्यावर स्वाक्षरी द्याल का वगैरे वगैरे ते बोलायला. म्हटलं सर नमस्कार करतो, हे काही फार स्कॉलरली काम नाही, तुमच्यासारख्या माणसांचं वाचावं अशी आमची पात्रताही नाही कदाचित. फक्त डहाके सरांचा लेख सोडला तर म्हटलं आम्ही सगळे नवीन लोक यात देणार आहोत. नाही म्हणे, असं इंट्रोडक्शन करून देणं मराठीमध्ये गरजेचं आहे, हे कोणी केलेलं नाही. तर ते तुम्ही मला आवर्जून पाठवा. मग मी जयश्रीला म्हटलं की ठीक आहे, तुझीच कॉपी दे. मी तीच कॉपी त्यांना दिली. दुसरी आठवण, पुष्पाताई भावे बेडीडन. पुष्पाताई भावेंना आमचे मित्र सुबोध जावडेकरांनी ती परत नेऊन दिली. पुष्पाताईंनी ते पाहिलं, मला ताबडतोब गणेशशी बोलायचं, ते ओळखतात मला. पण अरे एकेकाळी विलास सारंग आणि आम्ही सगळी मित्रमंडळी अशी चर्चासत्र घ्यायचो, असा एक लेख समजून घ्यायचो. पण आम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन केलं नाही, त्याचं पुस्तक काढलं नाही, त्यामुळे ते काही पुढे आलं नाही. वाया गेलं एवढं मोठं का. त्यामुळे तुम्ही हे करता ती अतिशय चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही आता याचा दर्जा अधिक चांगला कसा करता येईल, अधिक चांगल्या पद्धतीने एक लेखक किंवा विचारवंत समजून कसा घेता येईल या संदर्भात प्रयत्न करा आणि शुभेच्छा दिल्या की अजून चांगलं. मी या 2च प्रातिनिधिक प्रतिक्रिया तुम्हाला का सांगतोय, बाकी अजून खूप आहे. या कामाकडे आपण एक मूलभूत काम म्हणून पाहिलं पाहिजे की आपण काही इथे मनोरंजनासाठी किंवा केवळ टाइमपास करण्यासाठी येत नाही. 5, 25, 20 अगदी 5च लोक जरी उद्या आले तरी हे काम निष्ठेनं केलं पाहिजे. आणि या कामामधून आपण एक एक लेखक समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे, यात मराठीमध्ये काही नाही तर एक इंट्रोडक्टरी स्वरूपाचं का होईना काम लोकांना उपलब्ध होईल. म्हणजे आज जसं काल मी डहाके सरांना होतो की एवढे वर्ष सिसिफस आणि बेलाक्वा मध्ये एक लेख आहे बेकेटवर, याची आठवण आजवर काढतो ना आपण की मराठीतला एकमात्र लेख बेकेटवरचा. बेकेट वाचलेले 50, 100, 200 लोक असतील मराठी साहित्यामध्ये, पण एका माणसाने कुठेतरी ते काम करून ठेवलं, त्याची नोंद मराठी साहित्यामध्ये आजवर घेतली जाते. उद्या सुद्धा कधी विषय निघाला तर बेकेटवरचं पुस्तक हे वर्णमुद्राचं पहिलं पुस्तक म्हणून लोक आठवण काढतात. अशीच आठवण या येणाऱ्या कामाची होणार आहे. तर त्यावेळी जो माणूस वाचेल त्या माणसाला किमान आपण आपला दर्जा, आपल्या लेखनाचा, आपल्या आकलनाचा, आपल्या मांडणीचा यथाशक्ती जितका उंचावता येईल तितका उंचावून, जितका चांगलं काम करता येईल तेवढं चांगलं काम करून आपण ते दर्जेदार काम कसं लोकांपर्यंत नेऊ यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
अशी यामागे भूमिका आहे. म्हणून एक विनंती चर्चासत्राच्या सुरुवातीलाच सर्व लेखकांना, जी मी नेहमी करत असतो प्रत्येक विचार सत्रामध्ये, की आपण जो लेख निबंध इथे वाचू, तो निबंध वाचल्यावर एक साधक बाधक चर्चा पण थोडी बहुत तिथे होईल. ती औपचारिक पण होईल, अनौपचारिक पण होईल. त्यानंतर जर आपल्याला असं वाटलं की काही गोष्टी सुटल्या आहेत, राहून गेल्या आहेत, काही गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट पॉसिबल आहे, तर इथे वाचलेला निबंध जसाच्या तसा प्रकाशित करण्याचा हट्ट आग्रह न करता आपण तो संपादित करून वेळप्रसंगी त्याचं पुनर्लेखन करून आपण तो पुस्तकाच्या वेळी अधिक चांगला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून हे पुस्तक आजपासून 10 वर्षांनी 20 वर्षांनी कधी कोणी वाचेल, जेव्हा आपण असू त्यावेळी त्यांनी म्हटलं पाहिजे किंवा काही नाही तर परिचयाचं काम सचोटीने केलेलं आहे. एवढी एक अपेक्षा या चर्चासत्राच्या आरंभी एक जनरल रिक्वेस्ट म्हणून मी करतो. आपण सुरुवातीला जे 3-4 सेशन्स घेतले आहेत, त्यात बेकेटचं घेतलं, दस्तयेवस्कीचं घेतलं, त्यानंतर जॉर्ज ऑरवेलचं घेतलं आणि आता आपण सार्त्राचं घेतलं. तर तिन्ही वेळा आमच्या काही गोष्टी अशा लक्षात आल्या की का मांडणी करायची हे आधी थोडंसं आपण पण समजून घेतलं पाहिजे आणि आपण हे सांगितलं पण पाहिजे. पहिल्या पुस्तकात आपण ती भूमिका संपादकीय भूमिका म्हणून मांडलेली नाही आहे, पुढच्या पुस्तकांमध्ये आपण ती मांडू. तसं बेकेट सारखा नाटककार केवळ वेटिंग फॉर गोदो या एका नाटकासाठी मराठीला माहिती असणं ही काही चांगली गोष्ट नव्हती, कारण त्यांनी काही तेवढंच काम नव्हतं केलं, त्यांनी भरपूर काम केलं होतं आणि त्याचे अनेक फिलॉसॉफिकल रॅमिफिकेशन्स होते. अनेक लोकांनी त्याला अनेक पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला. एका मोठ्या ॲब्सर्डिटीच्या मुवमेंटमध्ये तो प्रमुख माणूस मानला गेला. त्याच्या लिखाणाचे दाखले दिले गेले, फिलॉसॉफर्सनी दिले. अगदी सार्त्र काय आणि अडोर्नो काय आणि अल्बर्ट मार्कोजा काय, या सगळ्या लोकांनी त्याच्याकडे फार आशेनं पाहिलं होतं. तर असे महत्त्वाचे लेखक आपण घेत असतो. तसंच आपण दस्तयेवस्कीवर केलं, तसंच आपण ऑरवेल तर किती रेलेव्हंट झालेलं आहे. आजची राजकीय परिस्थिती आणि आजचं एकंदर वातावरण या देशातलं बघता ऑरवेल काय आणि सार्त्र काय यांचं पुन्हा एकदा प्रासंगिक झालेलं आहे. तर म्हणून आपण या प्रकारचं चे उपक्रम घेत असतो. प्रामुख्याने आपण सगळे साहित्य क्षेत्राशी संबंधित लोक असल्यामुळे आपण आपला भर साहित्यावर जास्त असतो. परंतु माझी अशी विनंती राहील सर्व निबंध लेखकांना की या लोकांच्या फिलॉसॉफीजकडे सुद्धा थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे की ऑरवेलच्या लिखाणामागची फिलॉसॉफिकल मांडणी काय आहे, तत्त्वज्ञानाची मांडणी काय आहे, सार्त्रची फिलॉसॉफिकल मांडणी काय आहे, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण बघा, तत्त्वज्ञान नावाची गोष्ट जी आहे हिच्याशी साहित्यशास्त्रांनी आणि साहित्यातल्या लोकांनी गेल्या 40-50 वर्षामध्ये बराच घटस्फोट घेतलेला दिसतो. हे आपण जणू काही तत्त्वज्ञानाशी आपलं काही घेणं नाही, राजकीय विचारसरणीविषयी आपलं काही घेणं नाही, अशा स्वरूपाच्या लोकांची संख्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये वाढलेली दिसते. परंतु जोवर आपण हे समजून घेत नाही की साहित्याच्या मागे, समीक्षेच्या मागे, लिखाणाच्या मागे त्या लेखकाची आपली स्वतंत्र अशी जीवनदृष्टी उभी असते आणि त्या जीवनदृष्टीला जर तुम्ही इग्नोर करणार असाल तर तुम्हाला साहित्याचं जे काही आकलन होईल ते अपुरं राहील का काय, अशी एक शंका माझ्या मनात तरी येत असते. जसं मी नेहमी असं मानतो की तत्त्वज्ञान आपल्याला 2-4 मूळ प्रश्नांच्या संदर्भामध्ये विचार करायला भाग पाडतं. एक, माणसाचा जन्म कशासाठी झाला, या जन्माच्या आधी काय होतं, मृत्यू म्हणजे नेमकं काय घडतं, मृत्यूनंतर काय होतं, आणि या जन्म आणि मृत्यूच्या मधल्या स्पेसमध्ये ज्याला आपण जीवन म्हणतो याचा अर्थ, त्याला काही आपल्या परंपरेमध्ये पुरुषार्थ म्हणतात, तो सेक्सिस्ट शब्द आहे पण तरी सुद्धा तोच आहे. तर या जीवनाचा अर्थ शोधण्याची ही जी धडपड तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पौर्वात्य परंपरा असो का पाश्चिमात्य परंपरा असो, या दोन्ही परंपरांमध्ये हा आढळतो. आपल्या परंपरेमध्ये समजा जन्म घेणारा जीव
हा व्यंग घेऊन जन्माला आला तर त्याची कारण मीमांसा देताना पूर्वजन्माचा दाखला देणार. पूर्वजन्मामध्ये काहीतरी पाप केलं असेल म्हणून याच्यात हे व्यंग आलं. मरणानंतर काय तर पुनर्जन्म होईल, त्यामुळे तुला पुढे मिळेल. मागच्या जन्मात पाप केलं म्हणून या जन्मात भोगावं लागतं, मग या जन्मातल्या पुण्याचं काय, तर त्याचं तुम्हाला क्रेडिट पुढच्या जन्मात मिळेल. बरं, या स्वरूपाचे एक्सप्लेनेशन्स फिलॉसॉफीमध्ये आपल्याकडे दिले गेले. परंतु हे सगळे एक्सप्लेनेशन्स टाळून सुद्धा विशेषतः पश्चिमेच्या विचार परंपरेमध्ये अनेक लोकांनी देव आणि धर्म आणि या प्रकारचे सगळे एक्सप्लेनेशन्स गाळून, अरे दर्शन या इकडं, अरे आहे हे दोन्ही एक्सप्लेनेशन, तिन्ही एक्सप्लेनेशन की जीवनाच्या जगण्यासाठी आणि त्याच्या नैतिक चौकटीत, नैतिक आचरणाच्या चौकटीसाठी देवाची गरज नाकारून, धर्माची गरज नाकारून सुद्धा एक नैतिक चौकट देता येते जीवनाला, एक अर्थ देता येतो जीवनाला, आपल्या करण्याला काहीतरी अर्थ असतो. या स्वरूपाचं चिंतन जे पाश्चिमात्य विचार परंपरेमध्ये झालेलं आहे त्यातला एक प्रमुख विचारक हा सार्त्र आहे असं मी मानतो. की सार्त्रच्या मांडणीकडे काळजीपूर्वक का पाहायला पाहिजे, तर मला असं वाटतं की हा माणूस तुमच्या जीवनाला, तुमच्या करण्याला, तुमच्या कृतीला काय अर्थ आहे हे तुम्हाला सांगत होता. आणि त्याचं जे फेमस कोट आहे की एक्झिस्टन्स प्रिसिड्स इसेन्स, की जर तुम्ही पाश्चात्य विचार परंपरेमध्ये थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येतं की काही लोक ही जी ड्युअलिझम आहे मार्क्सिस्ट थिअरी मधला, की मूळ मॅटर का मूळ कल्पना